मला ह्या असल्या लोकांशी ओळख ठेवायची गरज वाटत नाही। असले लोक म्हणजे? असले म्हणजे स्वतःच्या अंगी काहीही कर्तृत्व नसताना दुसऱ्याचा शिडी म्हणून वापर करणार। नाही, याच्या कर्तृत्वाबद्दल काय तुम्हाला काय माहित काय? जाऊ दे ना। तू थांब जरा, मला बोलू दे जरा। कोणाला म्हणता तुम्ही? हा, या जयला? नाही नाही, वयानं अनुभवानं तो लहान आहे, हा, पण त्याला ना नात्याचा आदर आहे म्हणून तो शांत आहे। पण मी बोलू शकतो काय? हे केस पिकलेत ना, हे तुमच्यासारखे रगड पैसे मिळवून नाही, माणसांना नक्कीच ओळखू शकतो मी। आज ही दोन्ही मुलं दिवस रात्र मेहनत करून त्यांचा संसार चालवत आहेत। आणि तुमच्यासारखं काय असेल ते आणून देऊ शकणार नाही हा तिला, पण पैशापेक्षा लाख मोलाचं प्रेम देतो हा तिला। हा, गाडी नाही आहे त्यांच्याकडं, पण संसाराचा वैवाहिक प्रवास अतिशय सुखानं करतात ते। स्वतःचं घर नसेल त्यांचं, पण मनात एकमेकांसाठी खूप जागा आहे आणि दुसऱ्यांसाठी कारण माणसं जोडणं कळतं यानं, जोडणं नाही। आज आम्ही म्हातारी इथं आलोय ना ते यांच्यामुळे। आता या माझ्या पठ्ठ्याला आम्हावर विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे, तो पूर्ण करणार। हा, मला काही शंका नाहीये। आणि आज तुम्हाला ज्याला ओळख दाखवायला लाज वाटते ना, त्याचे एके दिवशी तुम्हाला पाय धरावे लागतील, लक्षात ठेवा। अहो काय बोलताय तुम्ही? मोठं नाहीये ते, तुम्ही जे करताय ना त्याची माफी मागावी लागणार आहे एक दिवस तुम्हाला, लक्षात ठेवा। त्याला मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं ना, की बघा कसे दिवस पालटतील त्यांचे, आणि तुमच्यापेक्षा अधिक यशस्वी होईल तो। आणि जर असं नाही ना झालं तर लक्षात ठेवा, नाव नाही लावणार, दीनानाथ केतकर। लुक यू, हे बघा, आता आपण निघूया ना, प्लीज निघूया, चला ना। चला तुम्ही। तुम्हाला कुठे जाऊन यायचं होतं ना, जा जा जा। मी मात्र आज भरपेट जेवणार आहे। हा, जा। काय झालं? अपसेट आहात का? अपसेट? मी कशाला अपसेट होईल? नाही, अदिती भेटली ना म्हणून मला वाटलं। चूक,
या एवढ्या तेवढ्या गोष्टींनी मी अपसेट होत नाही, पण कुठल्या तरी फालतू माणसाची जर अवास्तव स्तुती केली ना तर डोकं जातं माझं. हा यशस्वी होणार. अरे भविष्याच्या मनोराज्यात कोणी स्वप्नांचे इमले बांधून यशस्वी होत नाही. त्यासाठी इथे वर्तमानात मेहनत करायला लागते. तेव्हा कुठे यश दिसतं. हे मेहनत करणार, हे फक्त स्वप्न बघणार. अहो प्लीज. प्लीज काय? ही फक्त स्वप्न बघणारी माणसं आहेत ना, ही कधीही यशस्वी होत नाहीत. हा मेहनत करणार आहे. आपली बिचारी आदिती, तिनं ही फक्त स्वप्न पाहिली. नको ती. माझी फक्त एकच इच्छा आहे, हा माणूस पुन्हा माझ्या नजरेसमोर यायला नको. तो दिसला ना तरी सुद्धा संताप होतो माझा. तळपायची आग जाते मस्तकात. ती एवढी सुंदर गुणी हुशार मुलगी, आयुष्यात केलेली एकमेव चूक आहे ही. तिनं लक्षात ठेव. चला जयराव, पार्टी नीट झाली. आता कसं आहे, कामं सुद्धा सगळी नीट होते तुमची, म्हणजे आम्हाला असे सारख्या सारख्या पार्ट्या मिळतील. हो काका, मी नक्की चांगलं काम कर. जा आराम करा दोघं. माझे डोळे सुद्धा आता बंद होत आले, मी पण झोपतो. एक मिनिट, काय मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आता काही ही वेळ आहे गप्पा मारायची? मी गप्पा मारण्यासाठी नाही थांबवलं तुम्हाला, हं? बोलण्यासाठी थांबवलंय. तेही एका महत्वाच्या मुद्द्यावर. आता झोपेपेक्षा या वेळेला काय महत्वाचा मुद्दा असू शकतो सांग मला. तुम्ही आदितीच्या वडिलांशी असं बोललात. म्हणजे तुला आता वादाला मुद्दा काढायचा आहे? मला नाही आवडलं तुमचं बोलणं. पण ते ह्या पोरांशी असे वागतात, ते आवडतं का? आता इतकी गुणी मुलगी, हा सगळ्या जावई आहे, संबंध चांगले ठेवणं सोड, साधी ओळख सुद्धा दाखवत नाहीत त्यांना. हे बघा, मी तिच्या वडिलांचं समर्थन करत नाहीये, पण दाभोळकर हे आदितीचे वडील आहेत आणि कुठल्याही मुलीला आपल्या वडिलांशी असं वागलेलं आवडत नाही. अहो, कसं वाटलं असेल आदितीला? तुमच्या बोलण्यात चुकीचं काही नव्हतं, पण मुद्दे बरोबर असले तरी पद्धत आणि वेळ चुकीची होती, ज्यामुळे आदिती दुखावू शकते. तुम्ही निदान तिच्या मनाचा तरी विचार करायचा होता. अदिती, अदिती, बघ मला कळतंय तुला काय वाटतंय. काका तुझ्या पप्पांना एवढं बोलले त्यामुळे तुला वाईट वाटतंय, हो ना? मलाही खटकलं ते. नाही जय, काका बोलले कारण ते तुझ्याबद्दल बोलत होते. मला काकांचा राग नाही आलाय. मला वाईट वाटतंय ते तुझ्यासाठी आणि पप्पांसाठी. जय, पप्पा तुला कधीच समजून घेऊ शकत नाही का? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
मग आपल्या मुलीने जे केलंय ते योग्य आहे हे पप्पांना कधी पटणार? आय एम सो सॉरी. पप्पा जे काही बोलले ना ते त्यांनी. थांब जरा. आदित्य, तू मला सॉरी म्हणावं अशी वेळ आपल्यात येऊ द्यायची नाहीये. तुझे पप्पा काहीही बोलले तरी आज त्यांचीच मुलगी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. आहे की नाही? आहे ना? हो. पण मला नाही वाटत तुझे पप्पा काही चुकीचं बोललेत. जय, असं एवढं सगळं बोलले? हो हो हो, एवढं सगळं होऊनही मला नाही वाटत की ते काही चुकीचं बोललेत. आदिती, आपल्या मुलीचं सगळं चांगलं व्हावं अशी कुठल्याही बापाची इच्छा असते. तुझ्या बाबतीत काय वेगळं आहे? आज तुझं सगळं जर चांगलं असतं तर तुझ्या पप्पांना माझा राग आला नसता. पण तसं नाहीये ना. हे अजून सेटल नाहीये, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा नाहीये, सक्सेसफुल नाहीये. त्यामुळे तुझ्या पप्पांचा सगळा राग रास्त आहे. अरे पण अजून किती दिवस ते राग धरून बसणार आहे? ते आपल्यावर आहे, ऍक्च्युली माझ्यावर आहे. आदिती, मी जर सक्सेसफुल झालो ना तर कदाचित तुझे पप्पा मला स्वीकारतील. आणि आपल्या सरांनी मला आता ही नवीन संधी दिली आहे ना, ती कदाचित माझ्या सक्सेसची सुरुवात असेल. म्हणजे उद्या जेव्हा मी सक्सेसफुल होऊन तुझ्या पप्पांसमोर जाईल तेव्हा कदाचित परिस्थिती काका म्हणाले तशी असेल. ही माझी इच्छा नाही आहे की तुझ्या पप्पांनी माझ्यापर्यंत यावं, पण निदान त्यांनी आपल्या मुलीच्या निर्णयाचं कौतुक करावं, हा जावयाचा स्वीकार करावा, सुखासुखी आपल्याला ऍक्सेप्ट करावं, एवढीच इच्छा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे जय, तू हे तुझ्या कामातून नक्की साध्य करशील. असा विश्वास आहे ना? आहे ना? मग चला आता ह्या गोष्टीचं वाईट वाटून घेणं बंद कर. आपण असं समजूया की आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या पप्पांनी आपल्याला इन्स्पिरेशन दिलं आणि आता इन्स्पिरेशन मिळालंय. आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर उद्या सकाळी लवकर उठावं लागेल. चला झोपा. काकू, काकू, काका, काकू कुठे आहेत? बाहेर गेले. 2-3 दिवस दूध वाल्याने दूध नाही टाकला. आज सकाळी चहासाठी शेजारून उसनं घेऊन यावं लागलं तेव्हा मला चहा मिळाला. त्यामुळे सकाळी सगळे त्याला झापायला गेले. काकू झेपणार त्याला? मग झापायलाच हवं. काय कुठलीही गोष्ट वेळच्या वेळीच बोलायला हवी, नंतर बोलल्यानं फायदा होत नाही. काय आपल्या बोलण्यामुळे जर कोणी दुखावलं असेल तर त्याला वेळीच समजावायला पाहिजे ना. म्हणजे तू काय निघते म्हणून सांगायला आलीस काय? हो. हा मग दरवेळी काय काकूनच सांगायला पाहिजे? एक दिवस काकानं सांगितलं तर नाही का चालणार? काय रागावलीस काय? काका, मी कशाला रागवणार? काय डबा घेतलास? तयार ठेवलाय काकून? हो, घेतला. चहा घेणार का? काका, नाही, तयार ठेवलाय काकून. मी फक्त विचारतोय बस. मी घेतला चहा. काका, तुम्हाला हवाय का चहा? नाही, माझं झालंय. दिला काकून. बर.
काका हा काही बोलायचंय का? ते काय अदिती? काका हो काय करताय तुम्ही? ते काय ते बोलायला काही सुचलं नाही म्हणून हा पर्याय. सॉरी हा. तुझ्या पप्पांना मी काल लागेल असं बोललो. वाईट वाटलं का? वाईट वाटलं पण आत्ता. हा काल माझ्या पप्पांशी माझे बाबा बोलत होते, तेही त्यांच्या लेकीच्या भल्यासाठी. आणि आता जर तेच बाबा माफी मागणार असतील तर मग त्यांच्या लेकीला वाईट वाटणार नाही का? म्हणजे हे मनापासून ना. खरंच तुला वाईट नाही वाटलं? तुम्ही जर मनाला लावून घेतलं तर मात्र मला वाईट वाटेल हा काका. आई बापांनाही मुलांचं भलं कळतं हे समजून घेणारी मुलं असायलाही नशीब लागतं. आणि मी नशीबवान आहे. काका काल तुम्ही फक्त माझ्या बाजूनी नाही बोलला, तर तुमच्या जावयाबद्दल जो तुम्हाला विश्वास आहे म्हणून तुम्ही बोललात. काका खरं सांगू, मला वाईट नाही वाटलं, अभिमान वाटला तुमच्या या विश्वासाबद्दल. खूप झालं खूप झालं हे विश्वास अभिमान वगैरे. हा बस. तुम्हाला मुलगी आणि जावई असं म्हटलं तरी मी विसरणार नाही. तुम्ही माझे भाडे करू वाटते, नाही तर उद्या रेशनिंग कार्डावर सुद्धा नाव टाकायला सांगाल. चला जा, उशीर होतोय ना. जा. येते. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलात? आता इथं सही करा आणि लवकर सरांच्या केबिन मध्ये जा. सर. हो सरांनी बोलवलंय म्हणून सांगतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. सही करा आणि सरांनी तुम्हालाही बोलवलंय. तुम्हालाही म्हणजे? मलाही बोलवलंय. अहो जा जा लवकर, सर तिकडे वाट बघतायत. लवकर सर वाट बघतायत तिकडे. द्या इकडे. मे वी कम इन सर? येस प्लीज. मिस्टर खानोलकर, मिस दाभोळकर, बसा प्लीज. मिस दाभोळकर, खरं म्हणजे मला तुमच्याशी इंटरनॅशनल टूरच्या संदर्भात बोलायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं प्रेझेंटेशन तयार करावं लागेल, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं मला जयरामशी बोलायचं. जयराम, मी काही जुन्या आपल्या सोडून गेलेल्या कॉर्पोरेट क्लायंटची लिस्ट काढली. त्या सगळ्यांचा नीट अभ्यास करावा लागेल. त्यांची कारणं काय सोडून जाण्याची, का ते सोडून गेले, काय प्रॉब्लेम झाला, त्या सगळ्याचा नीट अभ्यास करावा लागेल. आणि एकाच वेळेस सगळ्या क्लायंट्सला अप्रोच करून चालणार नाही. स्टेप बाय स्टेप एक एक क्लायंट्सला तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन त्यांच्यापर्यंत दिलं पाहिजे आणि या सगळ्या क्लायंट्सला आपल्या कंपनीकडे परत आणलं पाहिजे. हे जुने क्लायंट्स परत यावेत ही फक्त माझी एकट्याची इच्छा नाही, तर आऊची तशी इच्छा आहे. आपल्या कंपनीपासून तुटलेली माणसं पुन्हा एकदा आपल्या कंपनीशी जोडली जावीत, हाच तिचा हेतू आहे. येस सर, मी नक्की प्रयत्न करेन. प्रयत्न फसू शकतात मिस्टर जयराम. तर तसं असेल तर मी प्रॉमिस करतो ही माणसं नक्की परत आणेन. गुड. मिस दाभोळकर, जयरामला या संपूर्ण क्लायंटचा अभ्यास करून त्यांच्या गरजेनुसार आपलं प्रेझेंटेशन बनवावं लागेल. ही क्लायंटची फाईल आहे, याच्यातले महत्वाचे मुद्दे तुम्ही हायलाईट करा आणि ती फाईल तुम्ही मिस्टर जयरामला द्या. आणि हो, हा सपोर्ट नाहीये, तुम्ही त्यांच्या टीम लीडर आहात
म्हणून तुम्हाला हे करावं लागेल. पण जय, यानंतर मात्र तुम्हाला एकट्यालाच हे सगळं काम करावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी सुद्धा मला हे सगळे क्लायंट्स परत आपल्या कंपनीत हवेत. येस सर, हे क्लायंट्स नक्की आपल्या कंपनी बरोबर पुन्हा असोसिएट होतील. फक्त मला बोलून दाखवू नका, काम करून दाखवा. सर, करून नाही दाखवलं ना तर इथून पुढे काहीच बोलणार नाही. राजीनामा देईन आणि निघून जा. मिस्टर जयराम, मला तुमचं कॉन्फिडन्स आवडला. थँक्स. मिस जावळकर, या फाईलमधली क्लायंटची इन्फॉर्मेशन तुम्ही शोधा आणि ती खानोलकरांना द्या. आणि मग जयराम, तुम्ही पहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या क्लायंटला टॅप करा. येस सर. आता कामाला लागा मिस्टर जयराम आणि दिलेला शब्द पूर्ण करा. जयचे पहिले क्लायंट माझे पप्पा आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.